नमस्कार, आचार मी आणि आज आपण बघूया की मान्सून 2024 मधील पावसासंदर्भाची महत्त्वाची माहिती, ज्यामध्ये जे आशिया खंडातील अनेक देश आहेत, त्यासोबत विविध संस्था आहेत, भारतातल्या असो किंवा जगातील संस्था आणि भारतामधील देखील ज्या हवामानविषयक माहिती किंवा अंदाज वर्तविणाऱ्या संस्था आहेत, त्यांचे प्रमुख देखील या ठिकाणी या बैठकीमध्ये उपस्थित होते आणि त्यांनी यावर्षी आशिया खंडामध्ये कशा स्वरूपाचा पाऊस राहू शकतो, त्यासोबत भारतामध्ये देखील यावर्षी चांगल्या पावसाचा अंदाज दिलेला आहे. त्या संदर्भाची आपण माहिती बघूया. आपला देखील मान्सून आपण 29 नोव्हेंबरला दिलेला आहे. त्यासोबतच 25 एप्रिल आपण मान्सूनमधील तारखा असो किंवा त्यामधील संपूर्ण कोणत्या महिन्यामध्ये कशा स्वरूपाचा पाऊस राहील, ही माहिती दिलेली आहे. आपण चॅनल सबस्क्राईब करून ती माहिती देखील बघू शकता. तर साऊथ एशियन जे सीझन क्लायमेट आउटलुक फोरम आहे, अशी एकंदरीत संपूर्ण माहिती आहे आणि याची जर स्थिती आपण जर बघितली तर संपूर्ण देशामध्ये आपण बघू शकता सरासरीपेक्षा अधिक पावसाची या ठिकाणी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. ज्यामध्ये जे पूर्वेकडील विभाग आहेत या ठिकाणी काहीसा सरासरीपेक्षा अधिक पाऊस, त्यासोबत उत्तरेकडील विभागामध्ये देखील या ठिकाणी उत्तर प्रदेशचा पश्चिम विभाग, दिल्ली, त्यासोबत राजस्थानचा देखील मध्य प्रदेशचा उत्तरेकडील विभाग आणि दक्षिण भारतामध्ये देखील सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. आपण जर महाराष्ट्राची स्थिती जर बघितली तर दक्षिणेकडील मध्य महाराष्ट्र या ठिकाणी 75% पेक्षा अधिक अशी शक्यता आहे की सरासरीपेक्षा अधिक या ठिकाणी पाऊस पडू शकतो. या व्यतिरिक्त या कालोखाल दक्षिणेकडील मराठवाडा आणि उत्तर विदर्भातील जो अमरावतीचा विभाग आहे या ठिकाणी देखील जी शक्यता आहे 45 ते 55 किंवा 55 ते 65% अशी शक्यता आहे की सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल. या व्यतिरिक्त बाकी राहिलेला संपूर्ण विदर्भ, मराठवाड्यातील देखील बहुतांश विभाग, मध्य महाराष्ट्रातील देखील बहुतांश विभागामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिकचा उत्तर विभाग, धुळे आणि नंदुरबारमध्ये देखील सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. या व्यतिरिक्त जर आपण काही विभाग बघितले, ज्यामध्ये कोल्हापूर आणि सिंधुदुर्गचा काही विभाग येऊ शकतो, त्यासोबतच नाशिक आणि अहमदनगरचा देखील उत्तरेकडील विभाग, त्यासोबत छत्रपती संभाजीनगरचा उत्तर विभाग, बुलढाणा आणि जळगावचा काही विभाग या ठिकाणी कसल्याही प्रकारची ठोस अशी शक्यता नाही की कमी पाऊस होईल किंवा अधिक पाऊस होईल. अशा प्रकारचा एकंदरीत संपूर्ण जो अंदाज आहे आशियाई देशांचा, तर अशा प्रकारचा अंदाज आलेला आहे. म्हणजेच आपण एक आनंदाची गोष्ट आहे की सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. परंतु या ठिकाणी फक्त मान्सूनबद्दल माहिती दिलेली आहे. आपण आपला अंदाज दिलेला आहे की तारखेनुसार कोणत्या महिन्यामध्ये कशा स्वरूपाचा पाऊस राहू शकतो, जेणेकरून शेतकऱ्यांना देखील आपल्या पिकांची जी नियोजन आहे किंवा पीक सिलेक्शन आहे पावसाच्या किंवा ज्या तारखा आहेत पावसाच्या, त्या अंदाजानुसार आपण नियोजन करू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट जर आपण बघितली तर जो दिवसाचं तापमान आहे, तर या ठिकाणी देखील खास करून मध्य महाराष्ट्रातील पश्चिम विभाग, ज्यामध्ये सातारा, पुणे, रायगड, काहीसा मुंबईचा विभाग येऊ शकतो, ठाणे, अहमदनगर, त्यासोबत जालना, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेडचा देखील काहीसा उत्तरेकडील विभाग या ठिकाणी किंवा या व्यतिरिक्त अमरावतीचा काही विभाग 75% पेक्षा अशी शक्यता आहे की या ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक तापमान राहण्याची संपूर्ण जून ते सप्टेंबर या कालखंडामध्ये अंदाज आहे. त्यामुळे या ठिकाणी चांगल्यापैकी उन्हाचा चटका जाणवेल. या व्यतिरिक्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देखील सरासरीपेक्षा अधिकच तापमान राहण्याचा जून ते सप्टेंबरमधील अंदाज आहे. त्यानंतर जर आपण रात्रीचं तापमान जर बघितलं जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये कशा स्वरूपाचं राहू शकतं, देशातील संपूर्ण स्थिती जर आपण बघितली सरासरीपेक्षा अधिकच तापमान राहण्याचा या ठिकाणी अंदाज आहे. या व्यतिरिक्त जे प्रमुख अधिक शक्यता आहे तापमान जास्त राहण्याचा, ज्यामध्ये गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, त्यासोबत कर्नाटक आणि तेलंगणा या ठिकाणी जे आहे तर जास्त तापमानाची शक्यता आहे. आपण जर संपूर्ण महाराष्ट्रातील फक्त पूर्वेकडील विदर्भाचा काहीसा विभाग जर वगळला तर या व्यतिरिक्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 75% पेक्षा जास्त अशी शक्यता आहे की तापमान हे सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे. तर अशा प्रकारचा संपूर्ण अंदाज आहे आणि आपल्या लक्षात आले असेल, आपण वारंवार तुम्हाला सर्वांना सांगतोय की वेगवेगळ्या मॉडेलनुसार की यावर्षी पावसाची स्थिती कशी राहील, त्यामुळे आपण देखील समजून घेऊ शकता यावर्षी चांगला पाऊस आहे. आपला 29 नोव्हेंबरचा अंदाज याप्रमाणे मॉडेलनुसार अचूक आलेला आहे. त्यामुळे आपण जो अभ्यासांती अंदाज दिलेले असतात, हे आपले जे स्वतःचा देखील अभ्यास आहे, या अभ्यासांती आपण तारखा आणि अंदाज देत असतो. अशाच प्रकारची माहिती बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. त्यासोबत व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी मित्रांना देखील आपण शेअर करा. सध्यासाठी इथेच थांबतो. जय महाराष्ट्र.